जरा नीचे लोग काका ऊपर पकड़ के कैसे राहुल जी आम्हाला सांगा की कसं काय झालं होतं. आम्ही ट्रेन आलो होतो स्टेशनला 5:15ची ट्रेन होती, 20ला आली ती गाडी. नंतर मध्ये बंद पडली. आतमध्ये यांचं काही नियोजन नाही, कसं हे करायचं, आपत्कालीन काय करायचं ते काही नव्हतं. आम्हाला खूप त्रास झाला. वेळ आता इथे आतमध्ये आल्याच्यानंतर फायर ब्रिगेड वगैरे आली, त्यांनी आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं. आम्ही सगळ्या फायर ब्रिगेडचा आम्ही आभारी. कोणाला काही इजा झाली, काही मार लागली काही? नाही, इजा वगैरे कोणाला नाही, पण झाली आतून फक्त थोडस त्रास व्हायला लागला. आतमध्ये व्हेंटिलेशनला काही चालू नव्हती. आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी काहीच तिकडे उपाययोजना नाहीये. एक्झिट डोअर नाहीये, इमर्जन्सी एक्झिट डोअर पाहिजे तो नाहीये. त्याच्यामुळे बाहेर लोकांना रिव्ह्यू करायला भरपूर त्रास झाला. किती वेळ आतमध्ये होता तुम्ही लोक? जवळजवळ 1.5 तास तरी कारण 5:35ची मी वडाळ्यावरनं ट्रेन पकडली. आज इथे आता वाजले जवळजवळ 7:30 होऊन गेले. 2 तास आम्ही ट्रेन मध्ये तिकडनं इकडे यायला हल्ली 15 ते 20 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही हिंदीत बोलू शकता का? हिंदी में अंदर कौन सा भी एग्जिट इमरजेंसी एग्जिट उधर नहीं है. एग्जॉर्शन के लिए कोई भी उपाय योजना नहीं है. अंदर एसी बंद हुआ तो एग्जॉर्शन हो जाता है. उधर बहुत लोग को श्वास की तकलीफ हो रही थी और उनको 2-3 आदमियों को चक्कर भी आ गया. उधर कितनी देर आप लोग अंदर फंसे रहे अंदाजन? कम से कम 1.5 घंटा. आपका नाम बता दीजिए. सुशील वराडकर. धन्यवाद. थैंक यू सर. उनका चैनल थैंक यू सर. म्हणजे ओव्हरलोड झाली याच्यासाठी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सगळे ओव्हरलोड झाले. ते हार्बर लाईन बंद झाल्यामुळे सगळे वडाळ्यापासूनच आतमध्ये कशा पद्धतीचं अनेक लोक पॅनिक झालेले सुद्धा पाहायला आप लोग मैं उधर आजा बताता हूँ. मैं बताता हूँ. अरे ऊपर आजा. बात करने के लिए दे रहे हो, बात करने के लिए दे रहे हो. काम होता म्हणून मी आलो होतो. चला भाई लगातार लाइव फीड होती है. हाँ सर एक सेकंड सर. आपका नाम क्या है? बाळा साहेब कांबळे. पूर्णपणे सुखरूप आहात तुम्ही? हो. कोई चोट वगैरह लगी है आपको? नहीं. तो कितनी देर फंसे रहे आप अंदर? 1.25 घंटा हो गया. तो जब आप लोग फंसे तो कोई जानकारी आपको दी गई या कुछ आपस आपसे बातचीत हुई? कुछ भी नहीं, कोई मतलब जानकारी नहीं, कुछ नहीं. तो अंदर जो लोग हैं वो सब सुरक्षित है? तो हाँ, नहीं, कोई तकलीफ नहीं, सब सुरक्षित है. खाली किसी का बीपी बढ़ रहा है, किसी का तकलीफ हो रहा है. 2 घंटे से एसी चालू नहीं है, कुछ नहीं, सब बंद है. लाइट भी घबराहट हो रही है सबको. बहुत जन को चक्कर भी आ गया अंदर. तो आपको कोई चोट नहीं लगी? अपनी सुरक्षित है? नहीं, मैं सुरक्षित है. खाली बीपी बढ़ गया था मेरा क्योंकि हार्ट का ऑपरेशन हुआ है. तो
तो अभी आप पूरी तरह ठीक है? हाँ ठीक है, नहीं कोई तकलीफ नहीं। कोई वैद्यकीय मदद या किसी इलाज की जरूरत नहीं नहीं एबीपी का बूम आ रहा है। नहीं, उधर 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 सर ये थे दादा दादा भाई आपका नाम बता दीजिए। मीर मीर कितनी देर तक फंसे रहे आप अंदर? 2 घंटे तक। और अंदर क्या माहौल था, किस तरीके से आप लोग? सब पेशेंट थे वहाँ पे, कोई ऐसा स्ट्रेसफुल नहीं था, बट ऑब्वियसली सीनियर सिटीजन और किड्स भी थे, तो प्रॉब्लम तो होती है सबको निकलने में। कोई वे ऑफ कम्युनिकेशन था एमआरडी की तरफ से या फिर पुलिस?